15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयावरून आता चांगलाच वाद पेटलेला आहे। राज्यातील 5 महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय। 15 आणि 20 ऑगस्ट रोजी मांस विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। यात कल्याण डोंबिवली महापालिका आहे, त्याशिवाय नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महापालिकेचा समावेश आहे। मात्र या निर्णयावरून हिंदू खाटीक समाज आणि महाराष्ट्र राज्य मटन चिकन विक्रेता संघटनेने नाराजी व्यक्त केली। दरम्यान चिकन मटन बंदीच्या निर्णयावरून विरोधकांनी टीका केलेली आहे। लोकांनी काय खायचं काय नाही हे सांगण्याचा अधिकार महापालिकेला नाही, असा हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरेंनी केला। स्वातंत्र्यदिनी मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश आहेत केडीएमसीचे। त्यानंतर मालेगावचे पण स्वातंत्र्यदिनीच मांस विक्रीवर महापालिकेनं बंदी घातली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने देखील 15 आणि 20 ऑगस्टला मटन विक्रीवर बंदीचा आदेश काढलाय। दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेने देखील स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री बंद ठेवली। अमरावतीमध्ये देखील 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी आहे। व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं काय नाही करावं, काय खावं काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाही आहे, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी बांधव आहेत, ते काय करणार त्या दिवशी सर आपण? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? पुण्यात आणि ते दुकानं बंद करत त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन नाही देत का कोणी? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय काय तमाशा आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।